प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स हांच्या वतीन स्वयंपूर्ण मित्र आणि नोडल ऑफिसर्स हांच्या ट्रेनिंग कार्यक्रमाक म्हजे बरोबर व्यासपीठाचेर आमचे प्रिंसिपल सेक्रेटरी फायनान्स कंडवलू, तेजे बरोबर प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्सचे डायरेक्टर सक्सेना आणि स्टेट कोऑर्डिनेटर ईशा समोर आशिल्ले म्हणजे मोगाळ भावानो आणि भयणानो. तुम्ही आयच्या दिसभरातल्या ह्या ट्रेनिंग प्रोग्रामाक आसा. थोडेच जाण पयलींच फावटी स्वयंपूर्ण मित्र म्हणून अपॉइंट केले म्हणण्यापेक्षा तुम्ही विलिंगली जबाबदारी स्विकारल्या आणि थोडे फाटले 2 ऑक्टोबर 2020 ते आयज पर्यंत म्हणजे ऑलमोस्ट 3 वर्सां पुराय जायत येयली. आमी सगळे जाण मेळून हे सगळें काम करता. एक 2-3 गजाली आसा, हांव चड वेळ उलोवचो ना, बट ज्या कार्यक्रमा खातीर तोखणाय ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्या कडल्यान मेळ्ळी, म्हाका म्हणना हांव गोंयाक मेळ्ळी आणि हे आमी सगळे जाण काम करता म्हणून शक्य जालें. इतकेंच न्ही तर फर्स्ट टायम इट इज अ क्रेडीट. आमकां सगळ्या जाणांक एप्रिसिएशन जें मेळ्ळें, बाकीच्या स्टेटींतल्यान कोण तरी येवन आमच्या सारकेल्या ल्हानशा स्टेटी कडल्यान कितें तरी शिकता, कितें तरी येवन पळयता आनी ते थंयसर रिप्लिकेट करपाचो प्रयत्न करता. आणि ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या हुजीर सांगप की गोंयचो स्वयंपूर्ण प्रोग्राम हो सगळ्यात बरो कार्यक्रम आसा, तुमी वचून पळयात आणि तुमी तुमच्या स्टेटनी डिस्ट्रिक्ट लेवलाचेर तरी तो करपाक शकतले. आयज पर्यंत अशें आमी म्हणटा की द बेस्ट क्लीन सिटी खंयची म्हटल्या उपरांत तुमी मध्य प्रदेशांत चल आणि आमकां भोपाल रायट इंदोर ही सिटी वचून पळय. पुराय देशभर सांगतात, सगळ्या राज्यांनी सांगतात की इंदोर सिटी वचून पळय म्हणून. जाल्यार आपलें विजन आत्मनिर्भर भारत हे कशा पद्दतीत आमी ते सकयल लोकां पर्यंत पावयले जाल्यार ते गोंयांत पावयले. हे तेंच्यांनी जेन्ना सांगलें, इट इज खरोखरूच सांगता म्हणजे एक खूब बरें दिसलें. आणि हे काम कोणी केलें जाल्यार तुमी सगळ्यांनी मेळून केलें. हांवें फक्त सांगपाचें काम केलें, हांवें फक्त संकल्पना मांडपाचें काम केलें. प्रॅक्टिकली ते ग्रावंडार काम करपाचें काम, हे खरें काम जर आसत जाल्यार ते स्वयंपूर्ण मित्रां कडल्यान जालें. फर्स्ट तालुका नोडल ऑफिसरां कडल्यान तेंच्यांनी ताका मोटिवेशन दिलें. आणि तिसरें आमचे पंच सरपंच हांच्यांनी नॉट 100% बट एटलिस्ट 70 to 80% पंच सरपंच हेंच्यांनी ते सकयल पर्यंत व्हरपाचें काम केलें. आणि खरोखरूच त्या खातीर म्हणजे तेजी तोखणाय पुराय आमकां सगळी कडेन मेळ्ळें, काम बरें जाता. हाज्या फुडें आमी स्वयंपूर्ण गोंय ही पयले फेजीत आमी म्हटलें वॉटर फॉर ऑल, इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल, सॅनिटेशन फॉर ऑल, हेल्थ फॉर ऑल, कृषी कार्ड फॉर ऑल, सोशल सेक्युरिटी कार्ड फॉर ऑल, इन्शुरन्स फॉर ऑल, दिव्यांग कार्ड फॉर दोज वर इलिजिबल अँड फायनान्शियल सेक्युरिटी. ह्या 10 फोकल पॉयंटाचेर काम केलें आणि ऑलमोस्ट 90% ऑफ द काम म्हणजे बऱ्याच जणांनी आपापल्या पंचायतीन कंप्लीट केलें. आणि हेजी क्रेडिटूय परत सांगता हांव, हाजी क्रेडिटूय स्वयंपूर्ण मित्रांक वता. स्किमी खूब तेंप जाल्यो आसल्यो, स्किमी गेली 50 वर्सां 55 वर्सां आसा, केंद्रानूय करता आनी राज्यांनी करता. बट खरेंच त्यो अंत्योदय तत्वाचेर पावता काय कितें, खरेंच त्यो लास्ट मनशा कडेन जो इलिजिबल आसा तेज्या कडेन पावता काय कितें. आमच्या थोड्या स्वयंपूर्ण मित्रांनी खऱ्या अर्थात जे दिव्यांग आसले तांकां सोदून हाडले आणि तांकां म्हणजे कोणाक व्हीलचेअर आसतली, कोणाक हात आसतलो, कोणाक स्पॅक्स आसतलो, कोणाचें ऑपरेशन आसतलें, स्वयंपूर्ण मित्रांनी ते करून घेतलें. त्या खातीरच पॉसिबल जालें. आज गोंयांत एक्च्युअल दिव्यांग 11,500 दिव्यांग आसा. फाटल्या पयल्या फेजीत म्हणजे जांकां गरज आसली त्या 2,500 पेक्षा चड लोकांक आमी दिव्यांग इक्विपमेंट फाटल्या फेजीन दिल्ले. ताज्या उपरांत पयर जो दिव्यांग म्हणजे पर्पल फेस्ट महोत्सव जालो, ही ताजीच म्हणजे तितूंतल्यानूच एक फुडें येयल्लो पर्पल फेस्ट. परत एकदा म्हणजे मन की बात ह्या कार्यक्रमांत ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान पर्पल फेस्ट देशभरांतल्या लोकांक सांगलें. म्हणजे पयले फावटी कोणी तरी संकल्पना म्हणजे हो दुसरो कार्यक्रम ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान देश लेवलाचेर गोंयाक एप्रिसिएशन दिलें. इट इज ऑल क्रेडीट गोज टू द आवर मिनिस्टर सोशल वेलफेअर, परत आमचो कमिशनर गुरू पावसकर आणि सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाचे सगळे स्टाफ इन्क्लुडिंग म्हणजे दे आर वॉलंटरीली दीस रात काम करताले त्या डिपार्टमेंटाचे स्टाफ. ऑल ओवर स्पेशल स्कूल आणि हे ते खरोखरूच खूब बरो कार्यक्रम जालो. त्या कार्यक्रमाच्या निमित्तान म्हणजे दिव्यांग भाव भयण आमच्यो कितें करपाक शकता हें आमी पळयलें. हें आमी पळयलें न्ही तर जगाक दाखोवपाक शकले. इतकें मोठें पोटेन्शियल तेंच्या मदीं आसा. आनी परत ताजें एप्रिसिएशन आमकां ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान पयरच्या मन की बात ह्या कार्यक्रमांत दिलें. फक्त एप्रिसिएशन दिवंक ना, हाज्या फुडें पर्पल फेस्टिवल हें दर वर्साक जातलें देशांत खंय ना खंय तरी. इनकेस म्हणजे तो कसो आमी जे फिल्म फेस्टिवल म्हणटाले पळय न्ही त्याच धर्तीचेर पर्पल फेस्टिवलूय बी आनी ताका 50% ऑफ द ग्रँट हाज्या फुडें गव्हर्मेंट ऑफ इंडिया दितली. म्हणजे हे हांवें फक्त कित्याक सांगलें तुमकां, आमी जें कितें इनोवेटीव करता तें देशभरांतल्यान एप्रिसिएट जालें वता. म्हणून
होय कार्यक्रम एप्रिसिएट जाला. फक्त म्हणजे हे हांवें केलें म्हणून न्ही, तितूंतल्यान खुबश्यो नवीन नवीन संकल्पना खुबश्या आमच्या स्वयंपूर्ण मित्रांनी मांडल्या. हांवें सांगोकूय बी नासल्यो, बट तेंच्यांनी त्यो केल्या. खुबश्या ग्रामपंचायतींनी केल्या. आणि थोड्या जाणांक आमी रिकॉग्निशन दिवपाक शकले, थोड्या जाणांक अजून रिकॉग्निशन दिवपूय शकूंक ना. थोड्या जाणांचें काम अजून बरेचशे सगळ्यांच्या समोरूय येवंक ना. म्हणजे आमी एवरी टायम म्हणजे ज्या पद्दतीन आमी बूक नवीन नवीन बूक काडीत आसता, दी स्वयंपूर्ण गोवा 2.0 विजन जे आमकां कितें करपाक जाय तो फाटल्या आमी स्वयंपूर्ण गोव्यातल्यान कितें केलां हें लोकां मुखार प्रत्येक बुकलेटींतल्यान तुमचें काम जें आसा पळय न्ही, तुमच्यो संकल्पना ह्या बुकलेटींतल्यान आमी मांडटा, पब्लीश करता, लोकां समोर धाडटा. अजूनय बी त्या खातीर आमकां हें जर काम फुडें वयतलें आसत जाल्यार तुमी तें काम आनी खूब बऱ्या पद्दतीन करपाक शकता. म्हाका खबर आहा तुमी सगळे जाण आपलो सॅटर्डे दिवन तें काम करीत आसा. नॉट ओन्ली द सॅटर्डे, थोडे जाण तर संडे वचून थंय काम करता. सगळ्या जाणांक काम आवडटा. कित्याक हांव म्हाज्या गांवा खातीर करता, म्हाज्या विलेजी खातीर करता म्हणून आनीक आवडटा. त्या ती सॅटर्डे सोड संडे सुद्दां वचून खूब जाण थंय काम करपाक लागल्या. आनी इवन दो आनीक जर तुमी थोडेशें मोटिवेट केलें जाल्यार हें काम आनीकूय बरें जावपाक शकतलें. आमचें विजन आसा स्वयंपूर्ण गोवा 2.0 करता आसतना स्किलिंग हो विजन आमी दवरला. म्हणजे ऑनरेबल प्रायम मिनिस्टर हांच्यांनी पयले फावटी स्कील डेव्हलपमेंट मिनिस्ट्री नवीन सुरवात केली. केन्नाच कोणी विचार करूंक नासलो. म्हणजे हाताक काम दिवपाचें जाका आमी म्हणटा की प्रत्येक जणाच्या मदीं स्किलिंग जर करतले, सगळ्या कडेन कितें ना कितें तरी स्कील आसा, ताजी जर आमी प्रमोट केली, ताका जर मोटिवेट केलो जाल्यार ते खूब बऱ्या पद्दतीचें काम करपाक शकतले. आणि तेच आमी स्वयंपूर्ण गोवा 2.0 हे आमी मिशन दवरून सगळ्यांनी काम करचें पडटलें. आणि ते शक्य आसा. म्हणजे विथ द हेल्प ऑफ ऑल द डिपार्टमेंट आमकां तें करप शक्य आसा. तितूर सगळ्यात पयलीं आमी स्कील डेव्हलपमेंट फॉर द गेनफूल एम्प्लॉयमेंट पयलो मोठो दवरला. इट इज अ ब्रिजींग द गॅप बिटवीन द अकाडमी आनी इंडस्ट्री. द सेकंड एनहान्सिंग द एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज अँड थर्ड इज द प्रमोशन ऑफ द एंटरप्रिनरशीप. हाज्या सकयल बाकीचे सगळे आसतले आमचे. एनकरेज स्टार्टअप आसतलो, क्रिएटिंग अवेरनेस आसतलो, इफेक्टीव वेस्ट मॅनेजमेंट. हे हांव तितून डिटेलान वचना. तुमकां कोण तरी हेजेर प्रत्येक जो पोर्टल आसा तेजेर प्रत्येक हाजेर कशा पद्दतीत करप हें सांगतलो. पण हांवें जेन्ना म्हटलां की स्कील डेव्हलपमेंट फॉर द गेनफूल एम्प्लॉयमेंट, आमकां आयडेंटिफाय करचें पडटलें की गांवांतले उरलेले, म्हणजे आमी प्रत्येक गांवांत ज्या गांवांत वयता शेनवारा बसता आमचे कडेन वेगवेगळे जाण आतां येवपाक लागले. पयलीं येयनाशिल्ले. सुरवातीक कितें ते काय म्हणटाले, कोण तरी येयला बसता. थोड्या जाणांक खबरूय नाशिल्लें. पंच सरपंचाकूय थोड्या पयलींच्या खबर नाशिल्लें. पण आतां जेन्ना तांकां कळपाक लागलां आपल्याकूय बी पॉलिटिकली हेजो फायदो आहा म्हणून, पंच सरपंचांक तर सारकें कळपाक लागलां. कारण फाटल्या पंचायतीन तांच्यांनी तेजे रिजल्ट पळयले. हांव तुमकां सहज सांगता, आमचो एकटा स्वयंपूर्ण मित्रान सांगलें आपूण जर ह्या पंचायतीन उबो रावलो जाल्यार खंयच्याय वार्डान निवडून येतलो म्हणून. इट इज ट्रू. म्हणाला इतके आपलो पोट हे जाला थंयसर, आपूण वचून जर खंयच्याय वार्डान उबो राव म्हणाला आपूण निवडून येवं शकता. इतके कित्याक तर तेंच्यांनी लोकां कडेन जो रेपो डेव्हलप जालो पळय न्ही, खूब जाणांचो रेपो इतको डेव्हलप जाल्लो आसा. म्हणजे ते पंच सरपंचाच्या पेक्षा तेका जर विचारत न्ही, डायरेक्टली सांगता स्वयंपूर्ण मित्रान दिला म्हणटा. ते पंचान दिला म्हणना किंवा आमदारांनी दिला म्हणना. स्वयंपूर्ण गोवा प्रोग्रामान स्वयंपूर्ण मित्रान आपल्याक दिला हें. हाजी क्रेडीट खरोखरूच सांगता हांव, म्हणजे हेजी क्रेडीट घेण्यापेक्षा तेजें जें समाधान आमकां आसा पळय न्ही तें खूब मोठें समाधान आसा. त्या हेतूंतल्यान हांव तुमकां सिंपल म्हणजे आमी एक्झॅक्टली कितें करपाक जाता पळय न्ही तें फक्त थोडक्यात तुमच्या तकलेन तुमच्या समोर दवरता. आमी स्कील डेव्हलपमेंट जो म्हटला पळय न्ही, हितून 2-3 गजाली आमी करूं शकता. स्पेशली फॉर द यूथ. गांवांत आसलेलो एक जो 10वी फेल जावन यूथ जो घरा कडेन आसा तो, आनी जो एक वेळ जर ग्रॅज्युएट पास जावन घरा कडेन, म्हणजे बिलो ग्रॅज्युएट आनी जो ग्रॅज्युएट पास जाला तो. बिलो ग्रॅज्युएट आसा तो आमी जर सगळ्यांनी जर आयडेंटिफाय कोण 10वी जावन उरला, 12वी जावन उरला किंवा ग्रॅज्युएट फेल जावन उरला, म्हणजे तो आत्तां कशें आहा प्रत्येक जाण खंय तरी गव्हर्मेंट जॉब आपल्याक मेळटलो ह्या आशेन तो एप्लिकेशनां करीत आसा. पण आयच्या घडीक ताका मोटिवेट करून आमी वेगवेगळे वेरियस कोर्सीस इधर आमच्या ITआंतल्यान सुरू आसा, अदरवायज आमच्या पॉलिटेक्निकांतल्यान सुरवात आसा, किंवा आमी स्कील डेव्हलपमेंटांतल्यान स्मॉल कोर्सीस सुरू करपाचे आसा. त्या खातीर आमकां आयडेंटिफाय करून मोटिवेट करून मागीर जावं तो म्हणजे इवन दो आमी आतां तांकां इंडस्ट्री बरोबर ITआक प्रत्येक जॉईन केल्या, ताका एप्रेंटिसशीप केल्या उपरांत ताका फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट दिवपाचें काम आमच्या पुराय लेबर अँड एम्प्लॉयमेंट खात्यांतल्यान आमी सुरवात केला. म्हणजे तेणी एप्रेंटिसशीप जर त्या इंडस्ट्रीन कंप्लीट केली आसत जाल्यार ताका फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे कमीत कमी ताका 14,000 ते 15,000 रुपया पगार हो मंथली त्या इंडस्ट्रींतल्यान मेळटलो. आतां ऑलरेडी आतां आमी इन द नेक्स्ट असेंब्ली तो आमी एक्टूय पास करपाचें आसा. त्या खातीर
म्हणजे आमी तूं बेकार रावच्या पेक्षा तूं एक तर एक वर्स म्हणजे ITI केला जाल्यार एप्रेंटिसशीप कंप्लीट कर. एप्रेंटिसशीप कंप्लीट केल्यार तुका त्या नियर बाय इंडस्ट्रीत कशा पद्दतीन एकोमोडेट करूं येता हें करप शक्य आसा. दुसरें आमी लेबर एंड एम्प्लॉयमेंट जो आसा पळय न्ही हेका अजून म्हणजे तेजो लेबर वेलफेअर बोर्ड किंवा तेजो कन्स्ट्रक्शन वेलफेअर बोर्ड हाज्या वतीन इवन दो म्हणजे कन्स्ट्रक्शनान काम करपी आमच्याकडे खूप जाण सुपरवायझर म्हणून काम करपी असतात, बट दे आर नेवर रजिस्टर्ड विथ अवर लेबर वेलफेअर डिपार्टमेंट. दे हॅव द वेरियस स्किम्स. आमकां ताका कनेक्ट करून दिवं येता की त्या पंचायतीत एरियेत हांव म्हणटा की लेबर म्हणून आमचे लोक काम करिना, सुपरवायझर म्हणून आमचे लोक काम करतात, म्हाका खबर आहा. बट सुपरवायझर म्हणून काम करता तांकां आमकां जर कनेक्ट करून दिले आसत जाल्यार लेबर वेलफेअराच्यो सगळ्यो योजना आमी तेच्या कडेन राबोवपाक शकतले. डायरेक्टर ऑफ स्कील डेव्हलपमेंट म्हणजे ITI हातूंतल्यान आमी तांकां परत एकदां तांकां अपस्किलिंग करपाचें काम आमी करपाक शकतले. म्हणजे ह्यो दोन गजाली इधर द लेबर डिपार्टमेंट आनी स्कील डेव्हलपमेंट हाज्या कडल्यान आमी करपाक शकता. हाज्या कडल्यान शॉर्ट टर्म कोर्सीस आमी खरें म्हणजे त्या गांवांनी सुरू करपाक शकता. हांव तुमकां मुद्दामून म्हणजे हांवें जें सुरू केलें तें तुमकां मुद्दामून सांगता. अंडर द स्कील डेव्हलपमेंट स्वता हांवें जवळपास स्कील डेव्हलपमेंटाच्या वतीन शॉर्ट टर्म कोर्सीस ऑफ द 1 year इट इज द एक्सरे टेक्निशियन कोर्स, ऑप्थेल्मिक टेक्निशियन कोर्स, डिप्लोमा इन मेडिको लॅब टेक्निशियन कोर्स. हेका सर्टिफिकेट कोण दिता आसत जाल्यार आमचे डायरेक्टर ऑफ स्कील डेव्हलपमेंट दिता. 1 year विच इज एन सर्टिफिकेट कोर्स आनी 2014 हांवें सुरू केल्लें. आतां पर्यंत जवळपास 500 भुरगे पास आउट जाले. 99% भुरगे जॉबाक आसात आनी भितरले जवळपास मोर दॅन 80% भुरगे हे गव्हर्मेंटात आसात. आतां पर्यंत गोंयान हे कोर्सीस कोणूच करिनाशिल्ले, आमचे कडेन सुरूच नाशिल्ले. त्या खातीर आमकां हे भुरगे मेळनाशिल्ले, म्हणजे तेजी रिक्वायरमेंट आसूनय मेळनाशिल्ले. हांव इतकें सांगना ताच्या कडेन 33 कोर्सीस आसा डायरेक्टर ऑफ स्कील डेव्हलपमेंटान. एनी सोसायटी एनी NGO कॅन स्टार्ट दीस कोर्स विथ अ मिनिमम फीस. म्हणजे तेजो जो एक्सपेन्सीस आसा तितक्याच हितूंतल्यान करूं शकता. फक्त जाला कितें ताच्या कडेन 32 जाण कोर्स चलयतात, बट चलयता कितें एकूच कॉम्प्युटरचो कोर्स चलयतात. सगळे जाण स्कील डेव्हलपमेंटाच्या बरोबर कॉम्प्युटर शिकोवपाचोच कोर्स चलयता. हातूंतल्यान वेगवेगळे कोर्सीस आनी प्रायवेटली चलोवपा खातीर स्कोप आसा. गोंयांत वेगवेगळे कडेन जाले आसत जाल्यार एका वर्साचे इन्स्टिट्युशनल कोर्स आमी प्रायवेट ऑर्गनायझेशन आमी कोणाक तरी मोटिवेट करून तो पंचायतीन त्या 2-3 पंचायतींनी मेळून एक सुरू करपाक शक्य आसा. ते जर सुरू केले जाल्यार खुबशे भुरगे जे आसा पळय न्ही हे स्किल्ड जावपाचे चान्सीस आसा. त्या खातीर हे एक जावपाक शकता. ब्रिजींग द गॅप बिटवीन द अकॅडमी आनी इंडस्ट्री. आमी ह्यो इंडस्ट्रीक गरज कितें आसा, नवीन कोर्सीस तेंचे अपस्किलिंग करपा खातीर कितें हे ऑलरेडी सुरवात केला आनी तो गॅप फिल करपा खातीर परत एकदां म्हणजे लेबर डिपार्टमेंट आनी डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एड्युकेशन आनी डायरेक्टर ऑफ स्कील एड्युकेशन तांकां जो ब्रिज गॅप करून कितें कोर्स सुरू करपाचो हो थोड्या दिसाच्या भितर द नेक्स्ट टायम म्हणजे DHE किंवा हे उलयतले. बट हांव तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता फक्त डायरेक्टरेट ऑफ हायर एड्युकेशना कडल्यान आमी दोज वर द ग्रॅज्युएट पास आउट जाता पळय न्ही तांकां इंटर्नशीप घेवपा खातीर सुरवात केल्या. इन फ्युचर म्हणजे एप्रेंटिसशीप घेवपा खातीर सुरवात केला किंवा 1 वर्साचो एप्रेंटिसशीप म्हणा किंवा इंटर्नशीप म्हणा विथ अ मिनिमम हॉनरेरियम. सगळ्यांनी जर पोर्टलाचेर रजिस्टर्ड केले, आमचो पोर्टल खंयचो येता तो स्कील डेव्हलपमेंटाच्या वतीन. स्कील डेव्हलपमेंटाच्या वतीन जो पोर्टल आसा आमी डायरेक्टली एप्रेंटिसशीप विथ अ 10,000 रुपीज मिनिमम ऑनरेरियम तांकां दिता आनी त्या पोर्टला वयल्यानूच हेन्स फोर्थ गव्हर्मेंटान एप्रेंटिसशीप ज्या ज्या डिपार्टमेंटान घेवपाक जाय त्या पोर्टला वयल्यान घेवपाची वेवस्था ही आमी त्या पोर्टला वयल्यान करतले. म्हणजेच ग्रॅज्युएट जाल्या उपरांत बेकार रावपाची गरज ना. तुमकां पोर्टलाचेर नेक्स्ट टायम तेजी डिटेल्स दिता आमी की डायरेक्ट अपॉयंट जे आसा पळय म्हणजे 1 वर्स भुरगो घरा कडेन. हांव खुबशे फावटी पळयता तो कितें म्हणटा ना आपूण MA केल्या MCOM केला आतां कितें करता ना आपली फाटल्या वर्सा सोंपली 1 वर्स जालो घराच कडेन आहा. म्हळ्यार एप्रेंटिसशीप किंवा इंटर्नशीप करपा खातीर स्कोप आसा बट थंयसर जॉयन जायना. फेलोज जॉयन करपा खातीर आमी 2 फावटी एडवर्टायजमेंट दिली. आमच्या कडेन 11 फेलोज आशिल्ले जाका आमी ऑनरेरियम 35,000 रुपया स्टार्ट दिताले. म्हळ्यार इतकें दुर्भाग्य आमचें कोणूच थंयसर एप्लिकेशन करून जॉयन जावपाक येना. पयले फावटी फक्त 3 जाण जॉयन जाले, 4 जाण कितें तरी जॉयन जाले. वन दॅट लेडी हॅड गॉट एडमिशन इन US. गव्हर्मेंटात फेलो म्हणून जॉयन आसा म्हणून ताका परत पोस्ट ग्रॅज्युएट करपा खातीर विथ अ फ्री ऑफ कॉस्ट ताजी फीस सगळी ते बेर करता. ताका थंयसर एडमिशनूय मेळ्ळें. कोण तें फॉलो नांव कितें अमेंडा मिनेजीस आमच्या कडेन आशिल्ले. आतां तेणी जस्ट वयल्यान त्या थंय जॉयन जाल्या उपरांत हांगा सोडून गेला. पोस्ट ग्रॅज्युएट जाल्ल्याक आमी फेलो आतांच फक्त 7 जाण जॉयन जाल्यात, 3 पोस्ट परत वेकंट उरल्या. हांव कित्याक सांगता
वेरियस ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आमकां खबर आसा गांवांतल्या एकदां यंग भुरग्यां तांच्या कडेन बसात, वेरियस ऑपॉर्च्युनिटीजचेर उलयात आनी हे उलोवपाची तुमी गरज आसा म्हाका दिसता. नेक्स्ट पार्ट उरलो वुमन. आमी पळयता की नेक्स्ट जर काम आनी स्किलिंग कोण करूं शकता आसत जाल्यार महिला खूब बऱ्या पद्दतीत करूं शकता. चले किंवा चलया हो एक कंपोनंट जालो. दुसरो, हांकां जे आसा आमचे वेरियस डिपार्टमेंट, हँडीक्राफ्ट डिपार्टमेंट आसतले, कॉयर डिपार्टमेंट आसतले, हांच्या वतीन आमी वेगवेगळ्यो ट्रेनिंग ज्यो सुरू करूं येता त्यो ट्रेनिंग तुमी तुमच्या विलेज पंचायतीच्या ट्रेनिंग लाव येता, जेणे करून वेरियस खूब जाणांनी लायल्या, आनीकूय जाणांनी लावं शकता. एकाच बरोबर आमचे गव्हर्मेंट ऑफ इंडियाची हांगा डिपार्टमेंट्स आसात तांचो यूज करात. हितून आर्टिजन डिपार्टमेंट आयले विशेष करून, जेचो आमी आयज पर्यंत एक्सप्लोरूच करूंक नाशिल्ले. आर्टिजन डिपार्टमेंट हे वैद्य हॉस्पिटल आसा ताका एकदां हाडून घे. वैद्य हॉस्पिटलाच्या सकयल तेंचे ऑफिस आसा. दे आर गिवींग दॅट आर्टिजन कार्ड, आनी इवन दो दॅट आर्टिजन कार्ड परत तुजे मुद्रा लोन आसत किंवा बाकीचे ते येवन तुजो कॅम्प लावन आर्टिजन कार्डूय करून दिता, ते ट्रेनिंगूय ऑर्गनायज करता. इवन दो सेम विथ दॅट कॉयर डिपार्टमेंट ऑल्सो ते क्लासीस लायता. दे आर गिवींग द स्टायफंड ऑफ 1000 रुपीज फॉर दोज हू आर जॉयनिंग दॅट कोर्स फॉर 6 months. 1000 रुपया ते पेड करतात शिकपाक. सर्टिफिकेट परत गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या हँडीक्राफ्ट डिपार्टमेंटाच्या मार्फत दिता. तर ते हांवें कित्याक सांगलें, म्हाका थोड्यो गजाली ज्यो लक्षांत येता त्यो सांगता, पण आमी जर थोडेशे इनोवेटीव घेतले आसत जाल्यार आपल्या विलेज पंचायतीन आपूण अशा पद्दतीत इनोवेटीव कोर्स सुरू करूं शकता. गव्हर्मेंटाचे पयशे स्पेंड करिनासतर वयल्यान आमचेय पयशे स्पेंड करिनासतर आमी करूं शकता. म्हणून ते तुमी करचें अशें म्हाका दिसता. एनहेन्सिंग द एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. एनहेन्सिंग द एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज सांगता आसतना हांव हेजेर एकूच सांगतलो. आज टुरिजम लायनीन जवळपास 2 लाख जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आसा. आयजूय आसा आनी हाज्या फुडें त्यो कंटिन्युअसली वाडत रावतल्यो, कमी जावच्यो ना. त्या खातीर म्हणजे आमकां आतां सिंपल म्हणजे जर तांकां फ्रंट डेस्क कोर्स जेन्ना टुरिजम लायनीन सुरवात केला, म्हणजे मोस्ट ऑफ द हॉटेल्स तांकां खूब जाण म्हणटात की हे सगळें काम करपा खातीर हांगासर जर भुरगीं खंयचे येता आसत जाल्यार आसाम नॉर्थ इस्ट मॅक्झिमम नॉर्थ, इट इज नॉट अ हार्ड वर्क, इट इज अ व्हायट कॉलर जॉब अगेन. पण आमकां तांकां मोटिवेट करचें पडटलें, तांकां खंय तरी ट्रेनिंग ऑर्गनायज करची पडटली, जाल्यारूच तें पॉसिबल जातलें. आनी दीस ट्रेनिंग इज एवरीथींग फ्री ऑफ कॉस्ट दिवपाचें अवेलेबल आसा. तुमी मॅक्झिमम टू मॅक्झिमम डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग किंवा सीएमओक सांगात. थंय जर 50 भुरगे ट्रेनिंग घेवपाक तयार आसत जाल्यार तेजी वेवस्थाय बी आमचे कडल्यान करूं येता. अगेन वी आर स्टार्टींग वीथ दीस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वीथ 2-3 जाग्याचेर आमी सुरू करपाची तयारी आसा. हांवें हेका एड करून आनी एक सांगतलो, म्हणजे योगा इन्स्ट्रक्टर आनी पंचकर्म इन्स्ट्रक्टर. पयर आमकां ते आयुष हॉस्पिटलान जाय पडले. आमचे कडेन कितले जाण आसतले? एक सुद्दां ना जे पंचकर्म एसिस्टंट आशिल्लो कोर्स बिंग आयुर्वेदीक डॉक्टर म्हाका खबर आहा म्हणून सांगलें हांवें. आमचे कडेन एक सुद्दां अवेलेबल ना. हांव फाटल्या 6 म्हयने खूब जाणांक लागलेलो कर म्हणून. आत्तां रिसंटली आमी बिचोलेन सुरवात केला पंचकर्म एसिस्टंट. म्हणजे गोंयांत जेन्ना वेलनेस सेक्शन सुरवात जालो, गोंयांत रिक्वायरमेंट मिनिमम टू मिनिमम फुडें 150 भुरग्यांची गरज आसा. दोज वर द पंचकर्म एसिस्टंट सर्टिफायड. योगा एसिस्टंट जेन्ना आमकां हेल्थानूच लागल्या, योगा एसिस्टंट पळय जेन्ना हेल्थाचो एडवर्टायजमेंट येयलो पळय न्ही, सर्टिफायड कोर्स केल्लो कोणूच नासलो. आमी कोणाक घेतले खबर आहा? पतंजली योगाची सर्टिफिकेट ज्यांच्या कडेन आसले तितक्यांकूय जॉईन केल्या, सगळे योगा इन्स्ट्रक्टर म्हणून. त्या खंय तरी पार्ट टायम वचून तेंच्या कडेन फक्त एक सर्टिफिकेट आशिल्ली पंचकर्म एसिस्टंट, बट ताका योगा टेक्निशियन योगा एसिस्टंट म्हणून जॉईन केल्या. दिस थिंग इनोवेटीव थिंग्स जे कितें आहा पळय न्ही ते जर आमी सुरवात केलें जाल्यार आमकां एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आमी वाडोवपाक शकतले. तातूंत त्यो वाडोवच्यो, ताजेर तुमी म्हाका दिसता काम करपाक जाय. प्रमोशन ऑफ द एंटरप्रिनरशीप. आमी सेल्फ एंटरप्रिनर्स तयार करपाचेर सगळे जाण. हांव IT सेक्टरांतल्यान म्हणजे आमी पळयता की त्या GIM-आन आमी स्टार्टअप म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो प्रोजेक्ट सुरू आसा वो साखळींतल्यांकूच खबर नासता. हे कित्याक जाणा? म्हणजे लॅक ऑफ अवेरनेस. आमच्या GIM इन्स्टिट्यूट ऑफ सांखळे आसा, दे आर प्रमोटींग द स्टार्टअप. इज अ गव्हर्मेंट ऑफ इंडियाज प्रोजेक्ट. जेका कोणाक स्टार्टअप करपाक जाय सुरू, दे आर गिवींग द स्पेस, तुका गायडन्स, हे ते सगळे दितात ते. वी आर इन बिटवीन दॅट. परत आमी आमच्या स्टार्टअप सेलाच्या अंतर्गत आमी म्हणजे 10 लाख रुपया स्टार्टअपा खातीर आमी सबसिडी दिता. आमच्या IT केल्ल्या भुरग्याकूय खबर ना, तो IT केला आनी अजून गांवानूच आसा, म्हाका नोकरी मेळना म्हणटा तो. आनी ताका नोकरी कितें जाय आसता? गव्हर्मेंटाक डायरेक्ट कितें तरी नोकरी. थोडे जाण आसा, 30% ऑफ द भुरगे हें करून आसा अजुनूय बी. आतां ते कित्याक तशें उरल्या हो प्रश्न पडटा म्हाका. इंजिनियर केल्लो भुरगो जर आपल्याक फक्त गव्हर्मेंट नोकरी मेळटलीच म्हणून वाट पळयता आसत जाल्यार तेजो
विचार करपाक जाय तेजेर. पण आमकां ताका मोटिवेशन दिवपाक जाय. गव्हर्मेंट इज हेल्पिंग इन द स्टार्टअप ऑल्सो. वेरियस आमची स्टार्टअप सुरू करप, आमची स्वताची पॉलिसी आसा, वी आर हेल्पिंग दॅट. म्हणजे हे इन्फॉर्मेशन प्रत्येक फावटी टायम टू टायम आमकां आमी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तात जेन्ना आमी स्वयंपूर्ण गोवा 2.0 हे विथ स्किलिंग हाजेर जर आमी जोर दवरता आसत, हाजेर जर आमी भर दवरता आसत, तुमकां टायम टू टायम अपडेट केले वयतले, तुमकां टायम टू टायम सांगले वयतले. बट ते तुमी सकयल पास ऑन करपा खातीर हाजेर काम करचें. म्हाजें म्हणणें आनिकूय जर तुमकां कितें इन्फॉर्मेशन हेजेर जाय आसत जाल्यार तुमी टायम टू टायम डायरेक्टर ऑफ प्लॅनिंगाक सांगात. हाजेर अजुनूय बी म्हणजे तुमकां अपडेट करपा खातीर डेफिनेटली हाजेर आमी पावया. हाज्या पयलीं आमी कितें म्हणटाले खबर आहा, म्हणजे अंत्योदय स्कीम, हांव म्हाज्या भाशणांतल्यान अंत्योदय सदांच उलयतां. अंत्योदय कोणाक? अंत्योदय जेच्या पर्यंत कोण पावनासलो पळय न्ही तेच्या खातीर. एकदां आमी अपंग भाव, विधवा भयण, जाणटेली आवय हे म्हणटाले. पण आतां म्हाका एकदां दिसूंक लागला म्हणजे शिकोनूय बी अंत्योदय असलेले लोक आसात. म्हणजे जेका खरें एक्चुअली आमी सांगचें पडूंक जाय नासलें. IT सॅक्टरांतल्या मनशाक स्टार्टअप पॉलिसी जर आमीच सांगची पडली मागीर तेजो IT सॅक्टरांतलो उपयोग कितें? 10वी फेल जाल्ल्याचें बरें आसा. तर ती एटलिस्ट आमी हो अवेअरनेस जो आसा म्हणजे सरकारा कडेन कितें कितें एवेलेबल आसा, प्रायवेट सॅक्टरांत ह्यो ऑपॉर्च्युनिटीज ऑपॉर्च्युनिटीज गोंयांत एवेलेबल आसा, ह्यो लोकां समोर मांडपाचें काम जें आसा हें आमी म्हाका दिसता स्वयंपूर्ण मित्र आनी तालुका नोडल ऑफिसर म्हणून जर केलें जाल्यार ताचो खूब मोठो फायदो येता त्या फुडल्या वर्सभराच्या भितर. कारण आमी स्वयंपूर्ण गोंय विजन फुडल्या वर्सभराच्या भितर आमकां टार्गेट अचीव करपाक जाय. आनी जो टार्गेट की बाबा हय आमी त्या खातीर हांवें आतां तांकांय म्हटलां की तुमी आपल्या कडेन गांवांत अनएम्प्लॉयमेंट कितलो आहा पळय न्ही, जाता जाल्यार सरपंचाक सांगपाचें सेक्रेटरीक लिस्ट तयार कर म्हणून तुज्या कडेन. ते लेबर एंड एम्प्लॉयमेंटान बीन आसूं न्ही, बट तूं लिस्ट तयार कर. तुज्या कडेन कितले जाण येता? सपोज बाबा आपल्या कडेन ग्रॅज्युएट जाल्ली भुरगीं, चले 10 जाण येयले, चलयो 15 जाण आयल्यो, 25 जाण येयले. त्या 25 जाणांकूय आफय. त्या 25 जाणां कडेन डिस्कस करात. ताका सांग तुका कितें करपाचें आसा. ताका वेरियस ऑपॉर्च्युनिटीज तुमी दाखोवपाक शकतले आनी त्यो दाखोवच्यो हें म्हजें म्हणणें आसा. म्हणजे रिसेंटली हांव डायरेक्टर ऑफिशियल लँग्वेजी कडेन उलयतालो. तांणी म्हाका सांगलें की म्हणजे आतां तांणी जॉयंट इन हांगासर मैसूर नॅशनल ऑफिशियल लँग्वेज हेच्या कडेन उलोवपाक ट्रान्सलेटर म्हणून आमकां कोंकणी ट्रान्सलेटर म्हणून जवळपास 50-60 जाणांक घालपाचो स्कोप आसा. म्हणजे MA इन कोंकणी जाल्यार घरा कडेन बेकार बसपाची गरज ना. तो ऑनलायन हांगासरनूच काम करूं शकता. द गव्हर्मेंट ऑफ इंडिया इज पेईंग फॉर दॅट. म्हणजे ईच अँड एवरी गॅजेट्स ज्यो ऑफिशियल लँग्वेजीन ट्रान्सलेट करपाक जाय पळय न्ही तें काम घे म्हणून काम आसा. बट ताका करपी म्हणजे लिंकेज जी आहा पळय न्ही रे ती आमी जावपाची गरज आसा. तें जर काम आमी करपाक शकले जाल्यार म्हाका दिसता खूब बऱ्या पद्दतीन. त्या खातीर तुमी जेन्ना तांच्या कडेन उलयतले पळय न्ही तेन्ना तुमकां म्हाका दिसता ताज्या तकलेंत कितें आसा, आमी ताका मदत कितें करूं शकता हें तुमकां सगळ्या जाणांक दिसून येतलें. तें तुमी करचें अशें म्हाका दिसता. आनी तें जर केलें जाल्यार बऱ्याचशा पद्दतीन आमी आमचो जो मेन विजन जो आसा स्वयंपूर्ण गोंयचो की आमकां स्किलिंग करपाक जाय पळय न्ही तें आमी कंप्लीट करपाक शकतले अशें म्हाका दिसता. सेकंड थिंग आमी कंपल्सरी हाज्या फुडें म्हयन्याच्या 3ऱ्या शेनवारा इधर कोण तरी मिनिस्टर्स तुमच्या बरोबर डायरेक्टली उलयतलो, इधर मिनिस्टर ना जाल्यार हेड ऑफ द डिपार्टमेंट जो तुमकां आपलो एक्सपिरियन्स नॉलेज 3ऱ्या शेनवारा शेअर करतलो, जेणे करून तुमकां तुमचो कार्यक्रम खूब बऱ्या पद्दतीन कसो इम्प्लिमेंट करपाक मेळटलो ताजी तुमकां आयडिया मेळत रावतली. प्रत्येक डिपार्टमेंटान वेरियस वेगवेगळ्यो स्किम्स योजना मिनिस्टर्स तो डायरेक्टर सेक्रेटरी हे तुमच्या कडेन कंटिन्युअसली आनी तो आमी कंपल्सरी दवरुया. 3ऱ्या शेनवारा आमी कंपल्सरी उलप आनी ताज्या पयलीं शुक्रार कमीत फुडल्या म्हयन्यान एक 3ऱ्या शुक्रारा म्हणजे तालुका नोडल ऑफिसर आहा पळय न्ही ताणें आपल्या सगळ्या तालुक्यांतल्या स्वयंपूर्ण मित्रांक एकदां मिटींग घेवन ती मिटींग कित्याक तर आपल्या तालुक्यान आसलेलो डायरेक्टर झोनल एग्रीकल्चर ऑफिसर झोनल वेटरनरी ऑफिसर्स RDAचो म्हणजे तुजी जी डिपार्टमेंटां इन लायन डिपार्टमेंट जी 8-10 आसा पळय न्ही त्या तालुक्यांतल्या गणाक एकदां इंटरेक्शन करूं न्ही. म्हणजे आमी जर इंटिग्रेट केले सगळ्यांक न्ही जाल्यार ताचो खूब बरो रिजल्ट आमकां दिसून येतलो. आमी ZDO मेळ्ळो, आमकां वेटरनरी ऑफिसर मेळ्ळो, RDAचो मेळ्ळो, सोशल वेलफेअराचो ऑफिसर मेळ्ळो, आपल्या तालुक्यांत कोण काम करता हेजी तालुका नोडल ऑफिसरान तांच्या कडेन एकदां वळखूय करून दिवची. म्हणजे जेचे सपोज फॉर एक्झाम्पल ग्रह आजार आपले उरला तर तो सोशल वेलफेअराचो जो मनीस आसा ताका लिंक करून दिले जाल्यार ताका रिलीज करपा खातीर बरें जातलें. सपोज ताका वेटरनरी म्हणजे डेरीच्या फार्मरा वांगडा मिटींग ऑर्गनायज करपाक जाय
तो जो वेटरनरी ऑफिसर आहा पळय न्ही त्या तालुक्यांतलो म्हणजे तेंच्यांनी लायन अप करून घेवनी. फॉर एक्झाम्पल बिचोले तालुक्यांतल्यान 35 पंचायती येता. 35 पंचायती येताना बिचोले तालुक्याच्या नोडल ऑफिसरान बाबा 3 ग्रामपंचायती एकीकडे घे आणि तू तुजो आमचो वेटरनरी ऑफिसरांची एकदा मिटींग घे आणि त्यो सगळ्यो स्किमी त्यो सगळ्यो योजना त्या लोकांपर्यंत पावय. हें काम तालुका नोडल ऑफिसरान करपाक जाय. तें जर तेणी केलें जाल्यार म्हाका दिसता आनीक म्हणजे ताजी मिटींग हांव डायरेक्टर ऑफ प्लॅनिंगाक ठरोवपाक लायता, जेणे करून तुमी शुक्रार दीस अर्दो आदीस तुमच्या तालुक्यांत त्या सांग्या तालुक्यांत आसलेलो सांग्यार, केप्यां आसलेलो केप्यां तुमी वचून तेंची मिटींग ऑर्गनायज करा. सो दॅट ते फुडल्यो मिटींग्यो आनी हे प्लॅन करपाक शेड्यूल तुमकां बरें पडटलें, तुमी खूब बऱ्या पद्दतीन इम्प्लिमेंट करूं शकतले. 3rd शेनवार मात कंपल्सरी म्हणजे दर 3रो शेनवार वो एक तर डायरेक्ट मिनिस्टर किंवा हेड ऑफ द डिपार्टमेंट किंवा हांव कोण तरी तुमच्या वांगडा उलयतलो. 4थ्या आयतारा कायम ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी मन की बात ह्या कार्यक्रमात उलयता. हांव तुमकां पंचायतीन वचून आयका म्हणना, बट तुमी कार्यक्रम मुद्दामून आयकात. थोडे जाण आयकता आसतले, बट तुमी मुद्दामून अर्दे वर दिया आनी आयकात. ऑनरेबल प्रायम मिनिस्टराचें विजन देशभरांतल्यान कितें आसा हें तुमच्या लक्षांत येतलें. आतां पर्यंत गोंयचो 3 फावटी उल्लेख जालो, बीच क्लिनिंगचोय उल्लेख जाल्लो, स्वयंपूर्ण गोंयचोय उल्लेख जाला आनी पयलींचो पर्पल फेस्टाचोय उल्लेख जालो. देशभरात कशा पद्दतीत खऱ्या अर्थात आत्मनिर्भरतेचें काम कितें सुरू आसा हें आमच्या तकलेन येतलें आनी तांच्या तकलेंतल्यान थंय वेगवेगळ्यो संकल्पना ते मांडटा. आमी कितें करपाक शकतले ओके हें तुमकां कळटलें. एकदां म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडियाची खंयची योजना तांच्या भाशणांतल्यान उलयता आसतना ते सांगता ती तुमी ज्या जाग्यार आसतले पळय न्ही त्या जाग्यार तुमी मन की बात हो कार्यक्रम मुद्दामून म्हणजे म्हाजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा हो कार्यक्रम तुमी पळोवचो, जेणे करून तुमकांय म्हणजे खूब बऱ्या अर्थात तो कार्यक्रम कळटलो, तुमच्या लक्षांत येतलें आमी कितें करपाक शकता तें. दुसरी गजाल तुमचो जो एन्युअल परफॉर्मन्स रिपोर्ट जो आसा पळय न्ही हो सदांच म्हणजे म्हाज्या कडेन 2 दिसाच्या पयलीं थोड्या जाणांचे येयल्ले. हांवें एकूच डायरेक्ट सांगलें, थोड्या जाणांक कोणाक 8 मार्क कोणा जाणांक 9 मार्क पडलेले. हांवें एक मुद्दामून कितें सांगलें खबर आहा, म्हणजे जितके स्वयंपूर्ण मित्र म्हणून काम करता पळय न्ही ताका सगळ्या जाणांक एडिशनल एक मार्क दी म्हणून पळयनास तर. हांवें डायरेक्ट सांगल्या, पण कोण ना तेंचा हांव कित्याक फोर्स करूं. तुमी सगळे जाण एप्रिशिएट करून काम करता जाल्यार इट इज फॉर मी टू एप्रिसिएशन. म्हणजे एडिशन म्हाज्या हातान आहा पळय न्ही रे, म्हाका जे एडिशनल कितें दिवपाक मेळटा आसत जाल्यार तुमी एडिशनल काम करता. हांवें मुद्दामून जितके जाण नांवां आसा तितक्यांकू डायरेक्टली बाकीच्यांचें कितें आहा तो तेज्या परफॉर्मन्सा प्रमाणे ताका पडटलें, बट म्हाज्या हातान आसा जर म्हाका ताका दिवपाक मेळटा आसत जाल्यार डेफिनेटली आय कन्सिडर डायरेक्टली ताका कोणाक 8 पडले जाल्यार 8.5 म्हणजे 8 पडले जाल्यार 9, 8.5 पडले जाल्यार 9.5, कोणाक वयर 9 पडले जाल्यार 10 करून उडय. हे अप टू मी. हांवें हें मुद्दाम तुमकां कळपाक जाय म्हूण सांगलां ओके. काल पयर म्हाज्या कडेन आयिल्लो हांवें सरळ सांगलें की जितक्या जाणांचो आसा तेजो जो एन्युअल परफॉर्मन्स जो आहा पळय न्ही एका मार्कान तरी वाडय, म्हणजे जेणे करून दे आर एक्चुअली वर्किंग इन द फिल्ड. दुसरी गजाल एक आमी आतां कशें आहा एक 2-3 जाणांकूच एप्रिसिएशन दिता किंवा 5 जाणांक कोणाक तरी एवॉर्ड दिता, बट फुडल्या वर्सा म्हणजे 1 एप्रील 2023 पासून 31 मार्च 2024 पर्यंत ह्या पुराय एन्युअल परफॉर्मन्स हो तुमचो जज केलो वतलो. आनी हांवें तर ठरयलां की जवळपास 210 स्वयंपूर्ण मित्र आमच्या कडेन आसा. 100 जाणांक आमी सरळ 100 जाणांक नॉट ओन्ली द सर्टिफिकेट बट तांकां हांव विचार करता अजुनूय म्हणजे तितून फायनान्शियल प्रोविजन करून 100 जाणांक आमी इन शॉर्ट बोनस दिवपाचो ठरयला. हांव सरळ सांगता की एन्युअली बोनस जो म्हणटा पळय न्ही हो एन्युअली कितलो तो हांव आत्तां सांगना कारण आयल म्हणजे तेजे सगळे रिकॉर्ड घेवन, बट डायरेक्ट 100 जाणांक म्हणजे 210 पैकी 100 जाण कोणाचो जेका मार्क्स रँकिंगांत मेळटा त्या 100 लोकांक परफॉर्मन्स बोनस म्हणा किंवा कितेंय म्हणा तुमी, बट डेफिनेटली हे फावटी आमी दिवपाचो ठरयला. एन्युअली तेजो हे करून परफॉर्मन्स बोनस हांव डिस्कस करून तेजे फायनान्शियल एप्रुवल घेवन बट डेफिनेटली दिवपाचो ठरयला. कारण खूब जाण हांव मुद्दाम कळपाक जाय म्हूण सांगता आपली गाडी घेवन वता, जे टायम दिता तो दिता, आपली गाडी घेवन वचूनय काम करपी स्वयंपूर्ण मित्रांन तालुका नोडल ऑफिसर पळयल्या. आपल्याक डिपार्टमेंटाची गाडी मेळूंकूच ना, बट ते आपले आपूण काम करतात. आपूण स्वता वचून थंय शेनवार आयतार काम करता. म्हणून वी हॅव टेकन द डिसिजन्स आफ्टर द 1 year ऑफ द परफॉर्मन्स. बाकीचे आमी जेका म्हणजे 15 ऑगस्ट 19 डिसेंबर हे दितात कोण बरो परफॉर्मन्स ताका सर्टिफिकेट एवॉर्ड हे ते मेळटले, बट बिसायड दॅट्स 100 लोकांक ह्या फावटी आमी परफॉर्मन्स तांचो काउंट करून हे दिवपाचें जें आसा ठरयलां.
बाकीचे तुमच्या डेली रिकॉर्ड आणि अपडेट कशा पद्दतीन म्हाका दिसता GLान तुमकां दाखयला त्या पद्दतीन तुम्ही जर सगळ्या जाणांनी अपडेट केले जाल्यार निश्चितरित्या त्याचो खूप फायदो म्हणजे हांवें तर सांगलां की ॲप काडचो म्हणून म्हणजे तो स्वयंपूर्ण ॲप किंवा CM ॲप कितें तरी आमकां डे टू डे आमच्या मोबायलाचेर पळोवपाक तुम्ही मोदी ॲप कोणी पळयला आसा जाल्यार म्हाका खबर ना मोदी ॲप पळोवना जाल्यार एकदां पळोवन घेट इज म्हणजे थोड्या जाणांक तेजे डायरेक्टली बट मुद्दाम म्हणून म्हणजे MLA बाकीचे आहा पळय न्ही केन्ना जर अपॉर्च्युनिटी मेळत जाल्यार मोदी ॲप पळयात त्या मोदी ॲपाचेर देशभरांतल्यान म्हणजे मंत्री कितें करतात देशभरांतले मुख्यमंत्री कितें करतात देशभरांतले आमदार कितें करतात हे आमकां पळोवपाक मेळटा म्हणजे वयता वयतात पळोवपाक मेळटा केन्ना तरी पळयचो तो सेम टायप ऑफ ॲप हांवें इंट्रोड्यूस कर म्हटलां म्हणजे तुमी खंयसरूय जरी असले जाल्यार स्वयंपूर्ण मित्र बाबा कितें करता ही पळोवपाची संद आपूण केल्लें काम अपलोड करप म्हणजे जेणे करून धार बांदड्याचो स्वयंपूर्ण मित्र कितें करता वो पेडण्यांतल्या कोरगांवांतल्या स्वयंपूर्ण मित्राक पळोवपाक मेळटलें ते रिप्लिकेट करपाचें जाल्यार हय हें बरें काम म्हणजे इजिली म्हाज्या थंय जावपाक शकता डे टू डे रुटीनूच म्हणजे आमकां सगळ्यांक सायटीर चल पळय अशें ना ॲपाचेर तो ॲप आमी थोड्या दिसा भितर इंट्रोड्यूस करता त्या ॲपा वयल्यान तुमकां पळोवपाक मेळटलें सो दॅट इट्स वन ऑफ द टॅक्नोलॉजीचो यूज करून आमी आनिकूय खूब बरें काम अशा पद्दतीन करपाक शकतले म्हाका दिसता तें सगळ्यांनी करचें तुमी सगळ्यांनी जर हें दिलो जाल्यार आमकां बरें पडटलें आमी प्रत्येक फावटी आमी सगळे जाण डिपार्टमेंटात काम करतना प्रत्येक कडेन गिफ्ट हाडटा आनी प्रत्येक जण गिफ्ट वेगवेगळी फुलां दिता आमी स्वयंपूर्ण गोंयांत तयार केल्ले प्रॉडक्ट आतां जे तेंच्यांनी म्हाका दिले तुमी नाल्ला पासून गोड देशांत दुसरे कडेन जायना गोंयांतूच जाता आमी प्रमोट करपाक जाय आमी प्रमोट करिना जाल्यार जावचें ना आमी पळयता तुमी महाराष्ट्रांत चला ते तुमकां गोडूय दवरता आनी वयल्यान सांगता दीस इज ओरिजिनल गोडा म्हणटा तो दीस इज ऑर्गेनीक गोड सांगता काय ना आमी कोणूच नाल्लाचे गोड ऑर्गेनीक गोड म्हणून प्रमोट करिना करता आमी करिना ते गोड प्रमोट करीत म्हणजे प्रत्येक जण गिफ्ट दितना सुद्दां ल्हानशे गोडूय दितात हे ऑर्गेनीक गोडा म्हणून ते आमी एकामेकाक गिफ्ट दिता आसतना भायल्या मनशाक तरी दिता आसतना आमचे गोवन प्रॉडक्ट दिवचे गोवन लोकां कडल्यान विकत घेवचे जे स्वयंपूर्ण गोंयच्या अंतर्गत म्हणा किंवा बाकीच्यांक ताका मार्केट कशें करप हे आमी शिकोवचें ताका पॅकींग कशें करप हे आमी शिकोवचें आमचो प्रयत्न चल्ला आमी प्रायवेट प्लेयरांक तेंच्या मार्केटिंगान आनी पॅकिंगान हाडटा तुमकां ज्या ज्या जाग्यार जाय त्या त्या जाग्यार तुमी सांगात की तांकां तेय बी म्हणजे मार्केटिंग आनी पॅकेजींग हे कशें करप हें जर आमी शिकयलें न्ही आमी गोंयचे खूब प्रॉडक्ट तुमी पयले फावटी पळयलें की फणसा पासून लोणचें जाता बरोबर हेज्या पयलीं जायनाशिल्लें बरोबर बरें लोणचें फणसा पासून जावपाक लागला फणसाचो जाम जावपाक लागला खूब मोठ्या प्रमाणात इंट्रोड्यूस करूंक लागला ओके आमी थोड्या स्वयंपूर्ण मित्रांक कणेरी मठाचेर विजिटूय करून हाडलेले की कणेरी मठ वो इटसेल्फ इज ऑल द प्रॉडक्ट स्वयंपूर्णतेच्यान कशें करपाक शकता हे कणेरी मठाचेर बरें उदाहरण आसा आमी 2 सेंटर सुरू करपाक शकले एक पाळये केले म्हाज्या मतदारसंघात जे खूब मोठे पद्दतीन चलना बट एटलिस्ट ट्रेनींग दिवपाचें काम आतां सुरवात जालां म्हणजे गोवा बायोडायवर्सिटी बोर्ड ओके एकदा प्रदीप सरमुकादमाची तांकां एकदा लेक्चर प्रदीप येतलो जाल्यार खबर ना म्हाका बट गोवा बायोडायवर्सिटी बोर्ड प्रदीप सरमुकादम खूब बरें काम करता स्फूर्ती क्लस्टर सुरू करपाचें आसा 12 तालुक्यांनी वेळ पडले जाल्यार 12 तयार करतले बरेच जाण जर तुमकां सांगता न्ही रे म्हणजे आमचे भात कोण विकत घेना जाल्यार आमी आतां दोग जाण पळयल्या तो म्हणटा कितलेंय भात दी बागायतदार जर 17 रुपयान घेता न्ही आपूण 19 रुपयान व्हरता म्हणून सांगता तो वो फॅक्ट म्हणजे आमी पयलीं सरकार तांकां 2 रुपया सबसिडी दिता आपूण सांगता सगळें एडवान्सूच दिता सरकाराच्या सबसिडीक सुद्दां रावं नाका म्हणजे आमी हे मार्केट लिंकेज करून दिले जाल्यार सगळ्या प्रॉडक्टांक मार्केट आसा आमी मार्केट करून लिंकेज दिवपाची तयारी दवरपाक जाय ओके तें करचें अशें म्हाका दिसता आमचे प्रॉडक्ट आमीच प्रमोट करपाक जाय आमी प्रमोट केले जाल्यार खूब बऱ्या पद्दतीन ते जावपाक शकता अशें म्हाका दिसता ओके त्या खातीर एक स्वयंपूर्ण गोंय बरी चळवळ जी आमी सुरवात केल्या आनी तिजें नांव पुराय देशभर म्हणजे स्वयंपूर्ण गोंय सगळी कडेन जावपाक लागला सेकंड फेजींतली स्वयंपूर्ण गोंय आमी विजन विथ मिशन म्हणटा तशें आमी स्किलिंग करपाचो जो फोकस केला त्या स्किलिंगांतल्यान बरेचशे प्रॉडक्ट आमी सुरवात केले हे जावपाक जाय ओके आनी ते मार्केटान हाडपाचें स्किलिंग करपाचें खुबश्या भुरग्यांक एम्प्लॉयमेंट मेळोवन दिवपाचें काम आमी करपाक शकतले इट इज पॉसिबल आसा हांव सांगता आनी हे वर्सभर जर आमी सगळ्यांनी मेळून काम केलें आसत जाल्यार वर्साच्या एंडाक जो रिजल्ट आहा पळय तो तुमकांच कळटलो तुमी प्रत्येक जण आपलो परफॉर्मन्स जो आसा पळय न्ही म्हणजे तुमी सांगूंक शकतले प्रत्येक तालुका नोडल ऑफिसर म्हाज्या कडेन म्हणटलो पळय 25 पंचायती येताल्यो 25 पंचायतीन म्हाज्या 25 स्वयंपूर्ण मित्रांनी हें काम केलें प्रत्येकाचो रिजल्ट परफॉर्मन्स आमी तालुका वायज काडुया फाटलें एक बूक तर आमी तालुका वायज प्रत्येक हेच बूक ते
मुद्दामून तुमकां कित्याक सांगता की हो सरकार तुमच्या दारी कार्यक्रम परत स्वयंपूर्ण युवा कार्यक्रम मागीर नो युवर स्कीम ना आनी एक आमी तालुका वायज काडलेले बूक ह्या बुकांत म्हणजे तालुका वायज दीस इज अ तिसवाडी तालुक्याचो परफॉर्मन्स प्रत्येक इन ऑल सेक्टर्स म्हणजे एग्रीकल्चर परत एनिमल हजबंड्री पासून WCD दीस इज अ चार्ट प्रत्येक तालुका वायज सुद्दां म्हणजे हेतूंतल्यान आमकां आमचो परफॉर्मन्सूय कळटा त्या तालुक्यात कितें एक्झॅक्टली जाता रिफर करात सगळे बुक्स रिफर करात तुमकां एक्झॅक्टली म्हणजे दीस इज एन सायंटिफीक वर्क वी आर डुईंग नॉट जस्ट म्हणजे आमी कितें एक कार्यक्रम सरकाराचो कितें तरी कार्यक्रम करूंक जाय म्हणूनच करिना त्याच्या खातीर तेजो डेटा तयार करता इन लॉंग रन हे डेटा आमकां उपयोगी येतले इन फ्युचर हे काम जे आमी करता पळय न्ही ते आमकां रिकॉर्डाकूय उरतले ते उरतले आमचें सॅटिस्फॅक्शन जातलें पण आमी खूब बरो डेटा जो आसा पळय न्ही आनी हेजी म्हणजे नवीन स्वयंपूर्ण मित्रां तांकां सुरवातीक हांव कळपाक जाय म्हण सांगता आमी प्रत्येक ग्रामपंचायतीचो सर्वे आमकां त्या कॉलेजींनी करून दिल्लो म्हणजे थंय आसलेल्या इन्स्टिट्यूटांत पयलीं आमकां सर्वे केल्लो बेजीक त्या ग्रामपंचायतींत कितें आसा थंयसर कितें आमी करूं शकतले त्या लोकांची रिक्वायरमेंट कितें तो सर्वे DHEच्या सायटीचेर आनी प्लॅनिंगाच्या सायटीचेर आहा नवीन वयता आसतना तुमी त्या पंचायतीचो तो सर्वे एकदां काडून घेयात डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्साच्या सायटीचेर आसा काडून घेयात तो एकदां वाचात म्हणजे त्या पंचायतीचो सर्वे करता आसतना त्या गांवांतल्या लोकां कडेन उलयल्ले ओके बाबा तेंची रिक्वायरमेंट कितें तुमच्या लक्षांत येतलें म्हणजे मदलो एखाद्याची स्वयंपूर्ण मित्रांत खूब बरें काम करूंक ना जरी आसत चुकोन एखाद्या दुसऱ्यान जाल्यार फुडें काम कशें व्हरचें हें तुमच्या लक्षांत येतलें आनी तें तुमी काम बऱ्या पद्दतीन फुडेंय व्हरूंक शकतले त्याती तें काम फुडें व्हरचें निश्चित रित्या म्हाका आशा आसा की तुमी सगळे जाण आमी सगळे जाण मेळून हें काम खूब बऱ्या पद्दतीन करपाक शकतले आनी आमी ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचे आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंयांत कन्वर्ट करपा खातीर नवभारत निर्माण करता आसतना तुमचो सगळ्यात नवें गोंय करपा खातीर खूब मोठो हातभार आसतलो नवीन कार्यक्रमांतल्यान तुमच्यो सगळ्यांच्यो जी म्हणजे सजेशन्स आसा ती सगळी सजेशन्स हांव वेलकम करता निश्चित रित्या आमी खूब मेळून खूब बरो काम करुया म्हाका तुमच्या सगळ्यां कडल्यान आशा आसा की तुमी सगळे जाण हो काम करपा खातीर साथ दितले एकच सांगता जय हिंद जय गोवा बहुउपकारी बहुमनिस्थ मुखेलमंत्री सर कल्पकता सृजनशील